महानंदच्या संचालकांनी राजीनामा दिल्यानं महानंदचं मॅनेजमेंट एनडीडीबीच्या ताब्यात जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुंबईतल्या 50 एकरच्या भूखंडावर डोळा ठेवून महानंद गुजरातमधील कंपनीच्या ताब्यात दिल्याचा आरोप होऊ लागलाय। महाराष्ट्रातून गुजरातला पळवल्या जाणाऱ्या उद्योगांचा सिलसिला सुरू असताना आता महानंदही गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या एनडीडीबीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। महानंद डेअरीच्या संचालकांनी राजीनामा दिलाय, त्यामुळे आता महानंदचं व्यवस्थापन एनडीडीबीच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट झालंय। ठाकरे गटाचे खासदार यांनी महानंदच्या जमिनीवरून थेट अदानींवर आरोप केलाय। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। शेकडो कर्मचारी आहेत तिथे। काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेवण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा। तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची, स्वतःच्या डेऱ्याबरोबर चाललेले आहेत। महानंद राजकीय नेत्यांमुळे डबघाईला आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे। राजकीय नेत्यांनी महानंद वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। अनेक लोकांची, राज्यकर्त्यांची नजर तिथे असणाऱ्या महानंदच्या जमिनीवर आहे। वरलीला सुद्धा एक खूप प्राईम प्रॉपर्टी महानंदची आहे। महाराष्ट्राची अस्मिता पायाखाली तुडवत असताना या नेत्यांना काहीही पडलेलं नाही। प्रत्येक संस्था ही गुजरातला चाललेली आहे आणि केंद्र सरकार याच्यामध्ये खास करून लक्ष देऊन आहे। महानंदवरून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा प्रत्यारोप दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। या प्रकरणी आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं विखे पाटलांनी सांगितलंय। संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। असे जे मुक्तफळ उधळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे। अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर आरोप म्हणतायत तर खरं म्हणजे त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे। कर्नाटकातील नंदिनी डेअरी वाचवली जाते, तिच्या संवर्धनासाठी अमूल सारख्या डेअरीचा कर्नाटकात विरोध केला जातो। महाराष्ट्रात मात्र महानंदचं व्यवस्थापन सुधारण्याचा साधा प्रयत्नही न करता ही डेअरी गुजरातमधील संस्थेच्या घशात घातली जातीये, हे दुर्दैव म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।